नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पॉलिटीमधला एक महत्त्वाचा चॅप्टर हा प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये कव्हर करणार आहे. याच्या आधी आपण ही एक सराव प्रश्न असेल या लेक्चरमध्ये आणि याचे ज्यावेळेस ॲनालिसिस बघाल त्यावेळेस तुम्हाला एकदम डिटेलमध्ये भारतीय संविधान चांगल्या पद्धतीने समजेल. पण पहिल्यांदा प्रॅक्टिस म्हणून तरी तुम्हाला भारतीय संविधानावरती काय काय प्रश्न बनू शकतात हे कळालं पाहिजे, याचं ॲनालिसिस झालं पाहिजे. म्हणूनच हा सगळ्यात आधी आपण सराव प्रश्न संच अपलोड केलेला आहे. तो पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. याच्यातून तुम्हाला तुमचा स्वतःचा पण किती अभ्यास झाला हे पण कळेल आणि जे नवीन विद्यार्थी आहेत यांना सुद्धा एक आयडिया भेटेल की भारतीय संविधानात नेमकं काय काय टॉपिक करायचे. ओके, कारण प्रत्येक एक्झाममधला सिलेबसमधला एक पॉईंट असतोच की घटनेचा प्राथमिक अभ्यास. मग प्राथमिक तरी कितपत करायचं आपल्याला हे सुद्धा कळायला पाहिजे. म्हणूनच हे फक्त जे 25 प्रश्न असतील हे सगळेच्या सगळे फक्त भारतीय संविधानाशी संबंधित असतील. ओके, तर ह्याच्यामध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. याला मार्क सुद्धा 50 आहेत. जसं आपण हिस्ट्री जॉग्रफीचे आपले सराव प्रश्न संच सॉल्व्ह केलेत तशाच पद्धतीने हा सुद्धा असेल. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला. निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा आहे 50. आणि जे तुम्हाला मार्क येतील हे आन्सर की या लेक्चरच्या शेवटी दाखवलेलीच आहे. त्या आन्सर कीमध्ये तुम्ही तुमचे स्कोर चेक करा. जो स्कोर येईल तुमचा हा नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, कारण याच्यातून आम्ही टॉपर्सची नावं सुद्धा डिस्प्ले करतो. ज्यांना कुणाला 40पेक्षा जास्त मार्क पडतात हे नक्कीच टॉपर असतील, कारण ही जी टेस्ट आहे ही थोडी हाय लेवलची टेस्ट आहे. याच्यामध्ये एक 4 ते 5 प्रश्न थोडेसे इझी लेवलचे आहेत, पण बाकीचे जे प्रश्न असतील हे चांगल्या क्वालिटीचे आहेत. म्हणजे जे क्वालिटी MPSC विचारते त्या क्वालिटीचे प्रश्न असतील. 30 ते 40 मार्क पडणाऱ्यांना एक गुड स्टुडंट आहेत. ते थोडासा अभ्यास केला तर ते सुद्धा टॉपर बनतीलच. 20 ते 30 वाले ॲव्हरेज स्टुडंट असतील आणि 20पेक्षा कमी मार्क असलेले त्यांना खूप जास्त अभ्यासाची गरज आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करणारच आहे. ओके, तर त्याच्यामुळे तुमचा स्कोर नक्की मेन्शन करा. आणि स्कोर मेन्शन करताना एक फॉर्मॅट लक्षात ठेवा. पहिल्यांदा तुम्हाला नंबर ऑफ अटेम्प्ट मेन्शन करायचे एकदम वरती. त्याच्यानंतर तुमचे किती करेक्ट आले, किती रॉंग आले आणि टोटल तुमचा स्कोर काय आहे. तर या फॉर्मॅटमध्येच कमेंट मेन्शन करा, कारण तुमचं नाव आम्ही डिस्प्ले करतो. त्याच्यामुळे थोडंसं एक विचार करा की भरपूर जण तुमच्याकडे बघणार आहेत. त्याच्यामुळं एक कमेंट चांगल्या फॉर्मॅटमध्ये असेल तर दिसायला पण ते प्रॉपर वाटेल. ओके, त्याच्यामुळं सगळ्यात आधी टोटल अटेम्प्ट, त्याच्यानंतर करेक्ट किती आले, रॉंग किती आले आणि टोटल स्कोर. तर या फॉर्मॅटमध्ये तुमची कमेंट मेन्शन करा. जर टॉपर असाल तर नक्कीच तुमचा स्कोर आम्ही डिस्प्ले करूच. ओके, आणि स्कोर हा एकदम ओनेस्टली काय येईल तो स्कोर तुम्ही मेन्शन करा. असं नाही की 5-6 मार्क पडले तर आपण फारच वीक आहे, आपण नको कमेंट करायला. तसं नका करू. थोडासा स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स पण ठेवा. आज 5 मार्क पडलेत पण पुढं जाऊन आपण 100% टॉपर सुद्धा बनणार आहे. तर या दृष्टीने नक्की तुमची कमेंट जी असेल, आन्सर जे तुम्हाला मार्क पडतील हे नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. ओके, तर इथून पुढे तुम्हाला क्वेश्चन्स दिसायला सुरुवात होईल आणि क्वेश्चन दिसून झाल्यानंतर आन्सर की सुद्धा डिस्प्ले होईल. ओके,
तर मित्रांनो, तुमचे सगळे क्वेश्चन बघून झाले असतील. आता आन्सर की दिसेल, पण क्वेश्चन सॉल्व्ह करून झाल्यावरच आन्सर की बघा. ओके, स्वतःशी थोडंसं ऑनेस्ट राहा, स्वतःशी प्रामाणिकपणा बाळगा, कारण त्याच्यातूनच पर्सनॅलिटीमध्ये पण डेव्हलपमेंटच होणार आहे. ओके, तर ही आन्सर की आहे तुमच्यासमोर. एकूण 25 प्रश्न होते. काही कुणाला आन्सर कीमध्ये जरी डाऊट असेल तरी कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. ओके, आणि आमचं फेसबुकचं पण पेज आहे, त्याला नक्की लाईक करून त्याला रिव्ह्यू करून तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहू शकता. बरेच जण 6 ते 7 हजार विद्यार्थी आपल्या फेसबुक पेजवरती कनेक्टेड आहेत. समोर तुम्हाला जी लिंक दिसतीये तर ती लिंक तुम्ही टाईप करून आमच्या डायरेक्ट फेसबुक पेजवरती येऊ शकता. आणि त्याच्यासाठी एक कंडिशन आहे की तुमचं फेसबुकवरती अकाउंट पाहिजे. ओके, फेसबुकवरती जर अकाउंट असेल तरच ऑब्व्हियस आहे की फेसबुक पेजवरती तुम्ही लाईक करू शकता. ओके, तर त्याच्यावरती आम्ही लेटेस्ट अपडेटसुद्धा देत असतो. येणारं लेक्चर काय आहे हे सुद्धा आम्ही मेन्शन करत असतो त्याच्यावरती. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याशी कनेक्ट राहू शकता आणि आमच्याशी डायरेक्टली त्याच्यातून कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. ओके, तर फेसबुकच्या पेजला पण नक्की लाईक करा, त्याला रिव्ह्यूसुद्धा करा, तुम्ही 5 स्टारसुद्धा देऊ शकता. ओके, तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.